मला तर आधी ही सलमा आयशा सुलताना वगैरे वाटली होती, पण बघा ना, हिंदू धर्म या धर्मावर लांछन लावणारी ही नवीन पैदास जी काही नवीन उपज जी निघाली आहे, त्यांना अजून दुःख झालं, अजून दुःख झालं. ही मुलगी ही हिंदू निघाली. त्यामुळं गलिच्छपणा किंवा त्यांच्यामध्ये असलेले वाईट गुण हे कुठला धर्म घेऊन येत नाही, तर कोणत्याही धर्मात हे अशा पद्धतीची बाणगुळं जन्माला येऊ शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मित्रो नमस्कार. अति तिथे माथी जे म्हणतात ना, ते काही खोटं नाही. आता कालचाच माझा व्हिडिओ होता की इसको रुलाया तो क्या किया, उसको रुलाया तो क्या किया, दारा सिंह को रुलाओ तो जाने, इसको नचाया तो क्या किया, उसको नचाया तो क्या किया, श्रीदेवी को नचाओ तो जाने. तेजाबमधल्या या गाण्यावर बेतलेलं जे माझं विवेचन होतं, ते दिल्लीत झालेल्या जंतर मंतरच्या आंदोलनातल्या एका छम्मक छल्लूला पकडण्यासाठी केलेलं एक साधं सोपं निवेदन होतं, नम्र निवेदन होतं. देशाच्या पंतप्रधानांवर इतक्या घाणेरड्या भाषेत टीका टिप्पणी करणाऱ्या अनेक जेनझीमधल्या या एक झिंजा उपटणाऱ्या मुलीला कसंही करून शोधून काढा, हे जे काही निवेदन मी केलं होतं, आणि ही माझीच नाही तर या हिंदुस्थानातल्या लाखो करोडो जनतेची भावना होती, आणि ती भावना शेवटी फलद्रूप झाली. हे बोलून हे लोक तिथून कल्टी तर झाले, म्हणजे जसे CJPचे नेते कल्टी झाले या पोरांना वाऱ्यावर सोडून, त्यांच्यावर केसेस झाल्या, पोलिसांना शोधून शोधून पकडतायत. आता अनेक जणांना तुरुंगात डांबलं गेलंय. आता त्यातले जे खरोखर विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना सोडून देण्यात येईल असं सुप्रीम कोर्टाने सांगितले. पण ज्यांची कुठेतरी हिस्ट्री आहे, हिस्ट्री शीटर्स आहेत, मागच्या पुढच्या कुठल्या तरी हिंसाचारात ते गुंतलेले होते, आढळलेले असतील, जर त्यांची गुन्हे नोंद असेल कुठल्या ना कुठल्या पोलीस ठाण्यात, तर ते आता लंबे लटकणार आहेत. पण हा एक झाला कायद्याच्या दृष्टिकोनातून केलेला विचार. पण ह्या ज्या काही मुली होत्या, भारतीय संस्कृतीत मुली, महिला, स्त्रिया यांच्याबद्दल जो आदर व्यक्त केला जातो, त्याच मुली, त्याच महिला, आणि ही जी काही जेनझी पुढची पिढी ही अशा पद्धतीनं वागताना पाहून खरोखरच आज मलाही त्याच वयोगटातली एक मुलगी आहे, आणि हे सगळं बघत असताना कुठेतरी मनाला वेदना होत होत्या. आणि एकीला शोधा म्हणजे आपोआप बाकीचे कसे वटणीवर येतात ते बघा. म्हणजे आता जसं एकेकाला पकडायला सुरुवात झाल्यानंतर बाकी ज्यांचे व्हिडिओज यायला लागले माफी मागण्याचे, तसाच हा प्रकार आहे. या मुलीला शोधा असं जेव्हा मी आवाहन केलं, तर मागच्या 24 तासात जी घडामोड झाली आहे ती अशी की या मुलीचं नाव, म्हणजे मला तर आधी कुठली तरी दिल्लीतल्या GB रोडच्या आजूबाजूची पैदाइश वाटत होती, पण तसं न निघता ती नोएडात राहते आणि तिचं नाव रुचिका सिंग आहे. मला तर आधी ही सलमा आयशा सुलताना वगैरे वाटली होती, पण बघा ना, हिंदू धर्म या धर्मावर लांछन लावणारी ही नवीन पैदास जी काही नवीन उपज जी निघाली आहे, त्यांना अजून दुःख झालं, अजून दुःख झालं. ही मुलगी ही हिंदू निघाली. त्यामुळं गलिच्छपणा किंवा त्यांच्यामध्ये असलेले वाईट गुण हे कुठला धर्म घेऊन येत नाही, तर कोणत्याही धर्मात हे अशा पद्धतीची बाणगुळं जन्माला येऊ शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आता ही रुचिका सिंग जी आहे ती नोएडात राहते, जे जे सध्या उत्तर प्रदेशमध्ये येतं, आणि हे सगळं शोधण्यासाठी बजरंग दलाचे आणि हिंदुत्व व्हिजिलंटवाले जे कार्यकर्ते होते त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. शेखर चहल आणि रोहित शर्मा या दोन आमच्या हिंदू भावांनी प्रचंड प्रयत्नांनी हिचा शोध घेतला, आणि अखेर ती नोएडात राहते. तिचा घरचा पत्ता वगैरे सगळा मिळालेला आहे, पण ती आता सध्या घरी नाही. तिने सुंबाल्या गेलेल्या आहेत तिथून, म्हणजे धूम ठोकलेली आहे. आता तिच्या आई वडिलांकडे, इतरांकडे चौकशी सुरू आहे. पण उत्तर प्रदेश पोलीस, नोएडा पोलीस या सगळ्या लोकांनी मिळून ही जिथे कुठे असेल तिथून तिला शोधून काढणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आता एक दबाव गट निर्माण केला पाहिजे की ही भलेही पाताळात दडली असेल किंवा ही आकाशात उडून गेली असेल, तरी तिला पकडून आणा. आणि ती पकडली जेव्हा जाईल, म्हणजे आता ऑलमोस्ट 90% काम झालंय, तिचा शोध लागलाय. मागच्या आठवड्याभरात ती ज्या तीव्रतेने तिचे व्हिडिओ सगळीकडे सोशल मीडियावर पसरत होते, आणि हे व्हिडिओ बघून जी काही तिडीक जात होती डोक्यात, पण तिला पकडलं जात नव्हतं, तिच्याबद्दल फारसं काही ऐकायला येत नव्हतं. आणि तिने असं काही माफीनामा वगैरे पण मागितलं नाही. ती एवढी प्रचंड लोकप्रिय झालेली असताना
आणि आता कुठेतरी जाऊन याचा सोक्षमोक्ष लागलाय. ती कुठे राहते हे सापडलंय, तिचा पत्ता सापडलाय, तिच्या आई वडिलांना आता चौकशीला बोलावलं जात आहे. आता ती पोलिसांच्या ताब्यात यायला मला वाटतं फारसा वेळ लागणार नाही. पण तरीही आता पुढचं जे काम आहे ते योगी बाबांच्या पोलिसांच्या हातात आहे, म्हणजे अर्थात उत्तर प्रदेश पोलिसांच्या. आणि जेव्हा योगी बाबांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये प्रवेश होतो तेव्हा ते कसे ॲक्ट होतात या सगळ्या गोष्टींमध्ये ते आपल्याला माहीतच आहे पूर्वानुभवाने. त्यामुळे आता कदाचित या रुचिका सिंगचे दिवस भरलेत हे आपण मानायला हरकत नाही. त्यामुळं कालच्या व्हिडिओचं जे फलित म्हणा किंवा आपण ज्या तीव्रतेने ज्या भावना व्यक्त केल्या होत्या त्याचं फलित म्हणा, हिचा शोध लागलाय. आणि इसको पकडो तो जाने हे जे काही चॅलेंज होतं ते चॅलेंज आपल्या हिंदू बांधवांनी पूर्ण करून दाखवलं. त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा शतशः धन्यवाद देतो. आणि ही अशी जी काही बांडगुळ पिढी, घाणेरडी, गलिच्छ वर्तन करणारी पिढी यापुढे तरी या हिंदुस्थानात जन्माला येऊ नये यासाठी आईबापांनी काय करायला हवं, आपल्या मुलांवर कुठले संस्कार केले पाहिजेत, घरात आपली मुलं कशी वागतात, बाहेर काय करत असतात यावर लक्ष ठेवायला हवं, हे सगळं पुन्हा एकदा सांगतो. आणि सविस्तर यावर मी उद्या बोलीनच, कारण तोपर्यंत पुढच्या 1-8-10 तासात अजून काही घडामोडी होण्याची शक्यता आहेत. तुर्तास ही एक आनंदाची बातमी होती की ही अशी बांडगुळं पळून पळून कुठे जाणार, शेवटी सापडतात हातात. ही सापडलेली आहे, म्हणजे किमान हिचा पत्ता, हिचा ठाव ठिकाणा हे सापडलेलं आहे. हिला अटक झाली की नाही हे मुद्दाम सांगितलं जात नाहीये, कारण कदाचित लोकांची जी भावना आहे, जो लोकप्रक्षोभ आहे तो कुठेतरी काही वेगळ्या वळणाला लागू नये आणि तिच्या जीविताला हानी होऊ नये म्हणून कदाचित काही गोष्टी लपवल्या असतील, तर माहीत नाही. पण सगळी बित्तम बातमी घेऊन उद्या पुन्हा मी एक सविस्तर व्हिडिओ यावर करणार आहे. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.